जे क्लासमध्ये एंटर झाले त्यांनी अटेंडन्स लावा पहिले. तर सगळ्यांनी अटेंडन्स लावली. सगळ्यांना आवाज ऐकायला येतोय माझा? ओके. लास्ट टाइम आपण कुठला लेसन घेतला होता, कोण सांगणार मला? लास्ट टाइम आपण कुठला लेसन बघितला होता? लेसनचं नाव कोण सांगणार मला? तनिष्का, लेसनचं नाव सांग. आपण लास्ट टाइम घेतला होता इंग्लिशचा. अ ग्रेट लीडर. व्हेरी गुड. तर लेसनचं नाव काय होतं? अ ग्रेट लीडर. सगळ्यांना माहिती आहे ना लेसनचं नाव? कुठला बघितला होता आपण? ओके. सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर लिहिले? त्याचे होमवर्क दिला होता क्वेश्चन आन्सर सगळ्यांनी लिहिले का? ओके. अजून त्याच्यामध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी होती, म्हणजे तुम्हाला काहीतरी ग्रेट लीडर्सची इन्फॉर्मेशन काढायला सांगितली होती. कुठल्याही लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी सोडून, आय थिंक जे बुकमध्ये होते ते सोडून दुसऱ्या जे लीडर्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायला सांगितली होती. केली सगळ्यांनी? सांगा मला एकदा, सगळ्यांनी केली का इन्फॉर्मेशन फाइंड आउट? ओके. तर मला सगळ्यांनी आता सगळ्यांना मी विचारणार आहे कुठल्या कुठल्या लीडर्सची सगळ्यांनी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली, आणि 2-3 सेंटेन्स मला रीड करून दाखवायचे काय इन्फॉर्मेशन तुम्ही फाइंड आउट केली. ओके. चला पहिले स्टार्ट कोणापासून करूया? कोण सांगते पहिले कुठल्या लीडरची त्यांनी इन्फॉर्मेशन फाइंड आउट केली? कोण सांगते मला फर्स्ट? इथे सावित्रीबाई फुले आणि लोकमान्य टिळक यांची दिली होती, ती सोडून आपल्याला दुसऱ्या लीडर्सची फाइंड आउट करायची होती. तर कोण सांगणार मला? ओके. साई, माईक ऑन कर. सांग मला कुठल्या लीडरची तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली? मिस जवाहरलाल नेहरू. व्हेरी गुड, जवाहरलाल नेहरू. तर मला 2-3 सेंटेन्स सांग काय इन्फॉर्मेशन तू कलेक्ट केली जवाहरलाल नेहरू? He was ओके. the son of Motilal Nehru and was born in 1889. He ओके. was originally a bachelor and became popular as both freedom fighter of India and ओके. a politician. He is first Prime Minister of India. He was the leader of Indian independence movement. He was known as Pandit Nehru due to his roots with the Kashmiri Pandit community. Why ओके. Indian children knew him Chacha Nehru? Yes. They participated in many independence war and bloody partition of in 1947 under Nehru's leadership.
ओके. Congress emerges as a catch-all party. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त इन्फॉर्मेशन गॅदर केलीस तू. लीडर पण मस्त चूज केलाय, पंडित जवाहरलाल नेहरू. बघा, साईने पंडित जवाहरलाल नेहरू बद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आणि आपल्याला रीड सुद्धा करून दाखवली. आता नेक्स्ट मला तनिष्का, माईक चालू कर. तू कुठली केली इन्फॉर्मेशन गॅदर, सांग मला कुठल्या लीडरची. तनिष्का, माईक ऑन कर. सगळ्यांनी केली आहे ना ही ऍक्टिव्हिटी, मी सगळ्यांना सांगितली होती लीडर्सची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला. नॉट डन. कंप्लीट करायची आहे ती इन्फॉर्मेशन. ओके तनिष्का, नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला रीड करून दाखवायची कुठली इन्फॉर्मेशन कलेक्ट केली ते. ओके, नेक्स्ट कोण आहे? मिथिला, माईक चालू कर बा. कुठले लीडरची इन्फॉर्मेशन तू कलेक्ट केली सांग मला. मिथिला, सगळ्यांना आवाज ऐकायला येतोय ना माझा? सगळ्यांनीच फक्त साहिलनेच कलेक्ट केली इन्फॉर्मेशन, बाकी कोणीच नाही केली? कोणी केली अजून? ज्याने केले नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. कोणी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली, फाइंड आउट केली? एक साहिलने केली, अजून कोणी केली? बाकीच्यांनी का नाही केली? अनिकेत चौधरी, तू केलीस का फाइंड आउट? भाविक, साची, सगळ्यांनी रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये पटकन. भाविक, केली का तू इन्फॉर्मेशन कलेक्ट? अनिकेत, साची, भोपी, म्हणजे कोणीच होमवर्क करत नाही याचा अर्थ. फक्त साहिलनीच केलाय. क्वेश्चन आन्सर तरी लिहिले का सगळ्यांनी? लेसनचे क्वेश्चन आन्सर सगळ्यांनी लिहिलेत का? इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला किती टाइम लागतो? इन्फॉर्मेशन सुद्धा कलेक्ट करायची होती. नेक्स्ट लेक्चर मध्ये मी सगळ्यांना विचारणार आहे लीडरची इन्फॉर्मेशन. ओके, तर तेव्हा सगळ्यांकडे असायला पाहिजे, फक्त साहिल सोडून. फक्त साहिलने आता मला रीड करून दाखवले त्यांनी जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली. बाकीच्या सगळ्यांकडचं मी घेणार आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवा, इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करायची. कळालं सगळ्यांना? ओके, आता नेक्स्ट लेसन कुठला आहे? पोयम आहे. सगळ्यांनी बुक ओपन केलंय? इंग्लिशचं टेक्स्टबुक सगळ्यांनी ओपन केलंय का? ओके, तर मला कोण सांगणार नेक्स्ट पोयम आहे जी त्याचं नाव काय आहे? कोण सांगणार मला? ओके, मिथिला, माईक ऑन कर.
काय नेक्स्ट पोएमचं नाव मला रीड करून दाखव. Time नेक्स्ट from everything. टाइम From everything. टाइम फॉर एव्हरीथिंग. व्हेरी गुड. तर आता मला ही रीड सुद्धा करून दाखव पोयम. चला सगळ्यांनी मला रीड करून दाखवायचे. मिथिला पोयम सुद्धा रीड कर. सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी? ओके. मिथिला माईक ऑन कर आणि मला पोयम रीड करून दाखव. पटकन. Time. There. देअर इज Rain and रन रन and a time to work. वॉक There's a there's a time from फॉर silence. A time from फॉर take टॉक. talk. देअर इज There is a time from फॉर for sleep at the close ही for लाईन मिस केलीस तू. देअर इज अ टाइम फॉर वर्क. ती लाईन मिस केलीस. ती वाच पहिले. there a time for work and a time from play. फॉर There a, इज a देअर time इज from there is a time from sleep at the close from day ऑफ डे. of day. There is a time from everything you do for run and from ग्रोन got ग्रोन grown अप्स up to a time to stand up and a T to टाइम टू time to सिट sit but सी sit at the time and action fit. ओके. घरी रीड करायची रोज रीड केलंस तर तुला रीड करता येईल इंग्लिशचे सेंटेन्स. ओके व्हेरी गुड. आता नेक्स्ट मला कोण रीड करून दाखवणार? तनिष्का माईक चालू कर. रीड कर पोयम. Time for everything. There's a time to run and a time to walk. There's a time for silence, a time for talk. There's a time for work and a time for play. There's a time for sleep at the close of day. There's a time for everything you do, for children and for grown-ups too. A time to stand up and a time to sit, but see that the time and action fit. व्हेरी गुड. बघा तनिष्काने किती मस्त रीड करून दाखवलंय. नेक्स्ट आता साची. माईक चालू कर बाळा. रीड करून दाखव मला पोयम. साची माईक ऑन कर.
क्लासमध्ये आहे ना साची? ओके, भाविक खरके. भाविक, माईक चालू कर आणि रीड कर पोयम. भाविक. There a time to run and a time to wait. वॉक. There वॉक. walk. There a time for सायलेन्स. silence, a time for take. टॉक. टेक नाही येते, टॉक. There a time for words and a time for play. There a time फॉर स्लीप. There's a time for sleep. आवाज येत नाहीये भाविक. क्लास लेफ्ट करून परत जॉईन. भाविक. बाकीच्यांना आवाज ऐकायला येतोय माझा? ओके. भाविक, तुझा आवाज ऐकायला येत नाहीये. माईक ऑफ कर आणि क्लास लेफ्ट करून परत जॉईन कर. ओके, तोपर्यंत आपण अनिकेत. अनिकेत, तू रीड कर पोयम. time for everything. There's a time to run and a time for walk. There's a time for slice, a time for talk. सायलेन्स. सायलेन्स. स्लाइस नाही, सायलेन्स. There's a time for work and a time for play. There's a time for sleep at the close for day. ऑफ डे. There's a time for everything you do for children and group ups to ग्रोन अप्स. grown ups to a time for टाइम stand टू. time to stand up and a time to sit, but see that the time has action. ऍक्शन स्पीड. ओके, व्हेरी गुड. माईक ऑफ करा. आता नेक्स्ट कोण रीड करून दाखवणार? साहिल. साहिल, रीड करून दाखव. Time for everything. There's a time to run and a time to walk. There's a time for silence, a time for talk. There's a time for work and a time for play. There's a time for sleep at the close of day. There's a time for everything you do for children and for grown-ups too. A time to stand up and a time to sit, but see that the time and actions fit. व्हेरी गुड. रीड कर. भाविक.
माईक ऑन कर आणि रीड करून दाखव पोयम. ओके, सगळ्यांनी रीड केली पोयम. तर सगळ्यांना कळालं पोयम मध्ये काय दिलंय? कोण सांगेल मला पोयम मध्ये काय सांगितलंय? सगळ्यांनी आता रीड केली तर सगळ्यांना कळालं असेल पोयम मध्ये काय तरी कशाबद्दल तरी सांगितलंय. कोण सांगणार मला? ओके साई, सांग बरं पोयम मध्ये काय सांगितलंय, म्हणजे कशाबद्दल त्यांनी. Miss, in the poem, it is given the importance of time. व्हेरी गुड. तर या पोयम मध्ये टाइमला इम्पॉर्टन्स दिलंय, टाइम बद्दल सांगितलंय. तुम्हाला टाइम कसा यूज केला पाहिजे, टाइम आपल्याला कशासाठी यूज होतो त्याबद्दल सांगितलंय. ओके, तर आता मी सगळ्यांना एक्सप्लेन करते पोयम, सगळ्यांनी लक्ष द्या. ओके चला, आता मी एक एक लाईन सगळ्यांना एक्सप्लेन करते. तर पोयमचं नाव आहे टाइम फॉर एव्हरीथिंग. तर टाइम फॉर एव्हरीथिंग म्हणजे टाइम हा सगळ्यासाठी असतो. वेळ आपल्या सगळ्यासाठीच लागतो ना. वेळ काय काय काम असतात आपले, उठण्यासाठी, झोपण्यासाठी, बसण्यासाठी, सगळ्यांसाठी टाइम लागतो. तर त्याच्यासाठीच पोयमचं नाव काय, टाइम फॉर एव्हरीथिंग. टाइम हा आपल्याला सगळ्यासाठी लागतो. तर इथे काय दिलंय, देअर्स अ टाइम टू रन अँड अ टाइम टू वॉक, देअर्स अ टाइम फॉर सायलेन्स, अ टाइम फॉर टॉक, देअर्स अ टाइम फॉर वर्क अँड अ टाइम फॉर अ प्ले, देअर्स अ टाइम फॉर स्लीप ॲट द क्लोज ऑफ द डे, देअर्स अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू, फॉर चिल्ड्रन अँड फॉर अ ग्रोन्स अप टू, a time to stand up and time to sit, but see that the time and action fit. तर बघा पोयम मध्ये काय दिलंय, देअर्स अ टाइम टू रन अँड टाइम टू वॉक. तर इथे काय सांगितलं, तुम्हाला टाइम कशासाठी लागतो. तर देअर्स अ टाइम टू रन, तुम्हाला धावायला सुद्धा टाइम लागतो ना. जे रनिंगचे कॉम्पिटिशन वगैरे असतात तिथे बघा टायमिंग नुसार असतं ना, किती टाइमला किती किलोमीटर्स तुम्ही रन केलंय. त्याच्या रन साठी सुद्धा तुम्हाला टाइम हा इम्पॉर्टंट आहे. आणि कशासाठी अजून इम्पॉर्टंट आहे, अ टाइम टू वॉक, चालण्यासाठी सुद्धा तुमचा टाइम हा लागतो. म्हणजे किती वेळ तुम्ही एक रस्ता, किती वेळ तुम्ही चालत आला, किती टाइम लागला तुम्हाला. तर टाइम चालण्यासाठी सुद्धा टाइमची गरज असते. देअर्स अ टाइम फॉर सायलेन्स अँड अ टाइम फॉर टॉक. तर सायलेन्स, शांत राहण्याची पण एक वेळ असते. सायलेन्स म्हणजे शांत राहणे. तर शांत बसण्याची सुद्धा एक वेळ असते आणि बोलण्याची सुद्धा वेळ असते. पाहिजे तिथे आपण बोलत नाही, जिथे बोलायचं आपल्याला. आता बघा क्लास चालू आहे तर मी तुम्हाला सांगते माईक ऑन करा, तेव्हाच तुम्ही बोलता ना. तर तो एक वेळ आहे. जेव्हा मी तुम्हाला सांगते की माईक ऑन करा आणि तुम्ही ही पोयम रीड करून दाखवा, तर तेव्हाच तुम्ही बोलता. तर तसंच त्यांनी सांगितलंय, जेव्हा बोलण्याची वेळ असते तेव्हाच आपण बोलतो. बोलण्याची सुद्धा एक वेळ असते आणि शांत बसण्याची सुद्धा एक वेळ असते. नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी, देअर्स अ टाइम फॉर वर्क अँड टाइम फॉर प्ले. आता काम करायची सुद्धा एक वेळ असते. तर सगळ्यांना माहिती आहे, घरातले काम, तुमच्या ऑफिसचे वगैरे तुमचे पप्पा आई वडील काम करतात, ते सुद्धा टायमिंगला जातात ना कामाला. तर त्यांचा सुद्धा एक वर्कचा टाइम असतो ठरलेला. आणि अ टाइम फॉर प्ले, तुमच्या खेळायचा सुद्धा टाइम एक ठरलेला असतो. खेळण्यासाठी सुद्धा टाइम लागतो आणि तो खेळण्यासाठी सुद्धा टाइम ठरलेला असतो. तुम्ही बघा 6 वाजता वगैरे संध्याकाळी 6 वाजता जात असाल, असा तुमचा टाइम ठरलेला असतो खेळण्यासाठी. प्ले म्हणजे खेळण्यासाठी. ओके, सगळ्यांना कळालं हे 3 स्टांजा कळालेत का सगळ्यांना? फर्स्ट 3 लाईन सगळ्यांना कळाले का? ओके, नंतर बघा काय सांगितलं, देअर्स अ टाइम फॉर अ स्लीप ऍट द क्लोज ऑफ द डे. तर बघा आपल्याला आपल्या झोपण्याची पण वेळ ठरलेली असते ना. कधी आपण झोपतो, जेव्हा पूर्ण दिवस आपला संपतो, तर आपण रात्रीच्या टायमाला बरोबर झोपायला जातो.
म्हणून काय बोलतायत ते, देअर्स अ टाइम फॉर स्लीप ऍट द क्लोज ऑफ द डे. जेव्हा पूर्ण आपला दिवस संपून जातो, रात्रीच्या टायमाला आपण झोपायला जातो, तर आपल्या रात्रीचे झोपण्याची वेळ असते. देअर्स अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू. तर बघा त्याच्या काय सांगितलंय पोएटनी, की टाइम हा सगळ्यासाठीच लागतो. आताच आपण बघितलंय, चालण्यासाठी लागतो, बोलण्यासाठी लागतो, काही काम करण्यासाठी टाइम लागतो, वेळ लागते, धावण्यासाठी लागते, आणि झोपण्यासाठी सुद्धा एक टाइम असतो. तर या सगळ्यांसाठी आपल्याला टाइम हा लागतो. फॉर अ चिल्ड्रन अँड फॉर अ ग्रोन अप्स टू. आणि हा जो टाइम आहे तो सगळ्यांनाच लागू होतो. म्हणजे छोट्यांनीच टाइमचा यूज करायला पाहिजे असं नाही, मोठे सुद्धा टाइमचा यूज करतात, लहान मुलं सुद्धा टायमिंगचा यूज करतात, वेळेचे उपयोग लहान मुलं सुद्धा करतात. चिल्ड्रन्स म्हणजे लहान मुलं सुद्धा करतात, ग्रोनअप्स म्हणजे जी मोठी माणसं आहेत ते सुद्धा करतात. अ टाइम टू स्टँड अप अँड अ टाइम टू सिट. तर बघा त्यांनी काय सांगितलं, टाइम कशासाठी, टाइम हे कशासाठी असं, बसण्यासाठी सुद्धा टाइम एक ठरलेला असतो, उभं राहण्यासाठी सुद्धा टाइम ठरलेला असतो. तर फॉर एक्झाम्पल बघा, उभं राहण्यासाठी हा टाइम कधी ठरलेला असतो, तुम्ही स्कूलमध्ये जेव्हा हे बोलता, जनगण मन बोलता ना, सगळे प्रेयर करता ना सगळेजण स्कूलमध्ये, तेव्हा सगळेजण उभे राहतात ना. तर तो उभी राहण्याची ती वेळ, म्हणजे प्रेयर चालू झाली तर आपण उभं राहतो, आपलं जे नॅशनल अँथम आहे स्टार्ट झाल्यानंतर आपण उभं राहतो, तर ती वेळ म्हणजे आपली ती उभं राहण्याची वेळ ठरलेली असते. तर असं उभं राहण्याची सुद्धा वेळ ठरलेली असते आणि बसण्याची सुद्धा वेळ ठरलेली असते. बट सी दॅट द टाइम अँड ऍक्शन स्पीड. पण असं बट सी दॅट द टाइम अँड ऍक्शन स्पीड म्हणजे काय, इट मीन्स वॉट एव्हर यू डू इट हॅज टू बी डन इन अ अप्रोप्रिएट टाइम, दॅट इज ॲट द प्रॉपर टाइम. तर त्यांनी क्लासला काय सांगितलं, बट सी दॅट द टाइम अँड ऍक्शन स्पीड. आपण जे करतोय ऍक्शन्स, जे आपण करतोय ऍक्शन, स्लीप, वॉक, तर ते त्या टाइम मध्येच तुम्ही केले पाहिजे. जो टाइम दिलेला आहे त्याच टाइम मध्ये तुम्ही ते कम्प्लीट केले पाहिजे, म्हणजे तुमचा वेळ सुद्धा वाचेल आणि तुम्हाला दुसरे काम सुद्धा करता येईल. कळालं? बट सी दॅट द टाइम अँड ऍक्शन स्पीड म्हणजे तुम्हाला जे काही करायचं असेल तुम्ही त्या अप्रोप्रिएट टाइम मध्ये, जो टाइम दिलेला आहे त्याच टाइम मध्ये ते टास्क कम्प्लीट केलं पाहिजे. ओके, सगळ्यांना कळालं? टाइम फॉर एव्हरीथिंग, कसं त्यांनी टायमिंगचा इम्पॉर्टन्स सांगितलं या पोयम मध्ये, आणि कसं टाइमचा वेळ कशा कशासाठी असतो ते सुद्धा त्यांनी सांगितले. कळालं सगळ्यांना? पोयम सगळ्यांना कळाली का, सांगा एकदा. ओके, त्यांनी काय सांगितलंय, जो टाइम आहे तो चालण्यासाठी सुद्धा एक ठराविक टाइम असतो, बोलण्यासाठी सुद्धा ठराविक एक टाइम असतो, शांत राहण्यासाठी, धावण्यासाठी, काय काम करण्याचा पण एक टाइम त्यांनी आपण ठरवलेला असतो, खेळण्याचा सुद्धा टाइम असतो, आणि झोपण्याचा सुद्धा टाइम असतो. जो आपला पूर्ण दिवस संपल्यानंतर आपण रात्री झोपायला जातो तो आपला टाइम ठरलेला असतो. असा टाइम हा सगळ्यांसाठी ठरलेला असतो. तो ते लहान मुलं असू दे नाहीतर मोठी माणसं असू दे, सगळ्यांना टाइम हा लागू होतो. परत हा टाइम जो असतो तो उभं राहण्याचा पण एक ठराविक टाइम असतो, उभं राहण्यासाठी सुद्धा एक टाइम असतो आणि बसण्यासाठी सुद्धा एक टाइम असतो. बट सी दॅट द टाइम अँड ऍक्शन स्पीड. पण हे जे तुम्ही टाइमचा यूज करताय तर तुम्ही जे ऍक्शन्स करताय ते त्याच टाइम मध्ये तुम्ही कम्प्लीट केले पाहिजे, म्हणजे तुमचा टाइम सुद्धा वाचेल आणि तुम्हाला जे दुसरं काम आहे ते सुद्धा तुम्हाला तुमच्या टाइमावर, वेळेवर होईल. ओके, सगळ्यांना कळालंय? छोटीशीच पोयम होती आणि एकदम सिंपल होती. कळाली सगळ्यांना? ओके, तर आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया त्याचे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे थिंग्स टू डू. सगळ्यांना हे होमवर्क मध्ये करायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तुम्हाला आन्सर द्यायचे फॉलोइंग क्वेश्चन. तर फर्स्ट क्वेश्चन काय, वेन इज इट द टाइम फॉर स्लीप. तर आपला जो झोपण्याचा टाइम आहे तो कधी असतो, कोण सांगणार मला याचा आन्सर. वेन इज इट टाइम फॉर स्लीप, झोपायचा टाइम हा कधी असतो, कोण सांगणार मला.
चला सगळ्यांना पोएम समजली आहे. सगळ्यांनी सांगा मला आन्सर. सगळ्यांनी आन्सर करायचंय, फक्त साहिलच नाही करणार आहे. सगळ्यांकडनं मला रिप्लाय पाहिजे. नाईट ते माहितीये, पण आपल्याला पोयम मध्ये एक परफेक्ट वर्ड यूज केलाय त्यांनी. चला कोण सांगणार मला? साहिल सांग बरं. Close of a day. ओके, क्लोज ऑफ अ डे. व्हेरी गुड. अजून कोण सांगणार? तनिष्का माईक चालू कर, सांग मला आन्सर काय असेल क्वेश्चनचा. वेन इज इट द टाइम फॉर स्लीप? आपल्या झोपण्याची वेळ कधी असते? पोयम मध्ये कधी सांगितली आहे? There's a time for sleep at the close of the day. व्हेरी गुड. जेव्हा आपला डे क्लोज होतो, संपतो, आपला डे पूर्ण कंप्लीट होतो, तेव्हा आपण झोपतो ना. तर त्याचा आन्सर तुम्ही कसं लिहिणार बघा. इट इज द टाइम टू स्लीप ऍट द एंड ऑफ द डे. क्लोज ऑफ द डे, एंड ऑफ द डे एकच मिनिंग झालं, म्हणजे दिवस संपल्यानंतर किंवा आपला दिवस पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर. ओके, सगळ्यांनी काय लिहिणार आन्सर? इट इज द टाइम टू स्लीप ऍट द एंड ऑफ द डे. कळालं सगळ्यांना आन्सर? इट इज अ टाइम टू स्लीप ऍट द एंड ऑफ द डे. कळालं सगळ्यांना मी जे आन्सर सांगितले ते? सगळ्यांनी रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. व्हॉट इज मीन बाय देअर्स अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू? त्याचा आन्सर कोण सांगणार मला? जो सेंटेन्स दिला देअर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू, त्याचा मिनिंग काय असणार कोण सांगणार मला? कोण सांगणार? चला सांगा मला. तनिष्का माईक चालू कर, सांग मला बाळा याचा आन्सर काय असेल. त्या सेंटेन्सचा मिनिंग काय? देअर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू. तनिष्का. ओके साहिल तू सांग. Miss, there's a time for everything you do means there's a time for everything what you want to do. Yes, but you do in proper time. What you do has to be done in a proper time. हे सुद्धा ऍड करायचं त्याच्यामध्ये. ओके, तर बघा याचा आन्सर काय असणार. मी सांगते सगळ्यांना, लक्ष द्या. व्हॉट इज द मीन बाय द देअर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू? त्याचा मिनिंग काय? इट मीन्स व्हॉट एव्हर यू डू हॅज टू बी डन इन अन अप्रोप्रिएट टाइम और करेक्ट टाइम. तर काय सांगितलं इथे त्यांनी पोएम, याचा मिनिंग की जे तुम्ही करणार, जे तुम्ही वर्क करणार ते सगळं तुम्ही अप्रोप्रिएट टाइम मध्ये करायचे. तुम्हाला जो करेक्ट टाइम दिलेला आहे त्याच्यामध्येच करायचे. ओके, कळलं सगळ्यांना? देअर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू म्हणजे जे सुद्धा करायला तुम्हाला जो टाइम लागतो तो तुम्हाला जे काही करता तुम्ही वर्क त्याच्यासाठी टाइम लागतो, पण ते वर्क मी त्याच टाइम मध्ये कम्प्लीट केलं पाहिजे. हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये ऍड करायचे. ओके, कळलं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का आन्सर? पटकन रिप्लाय द्या. ओके, सगळ्यांनी लिहायचं, होमवर्क करायचंय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन.
Who should do everything at a proper time? Take the correct answer. Who should do everything at a proper time? Take the answer. तर सांगा कोण प्रॉपर टाइम मध्ये सगळं काही कम्प्लीट करतं, वर्क कम्प्लीट करतं? चिल्ड्रन, ग्रोन अप्स आणि बोथ. कोण सांगणार मला? साची सांग. कुठल्या बॉक्स मध्ये टिक करणार? साची आहे का क्लासमध्ये? नाहीये. मिथिला तू सांग, काय आन्सर असणार याचं? हु शुड डू एव्हरीथिंग ऍट अ प्रॉपर टाइम? टिक द Both. आन्सर. व्हेरी गुड, बोथ. तनिष्का तू सांग, आन्सर काय असेल? Both. व्हेरी गुड, बोथ. तर बघा, आपल्याला पोयम मध्ये सांगितले टाइम हा सगळ्यांसाठी असतो, चिल्ड्रनसाठी सुद्धा असतो, ग्रोन अप साठी सुद्धा असतो, लहान मुलांसाठी सुद्धा असतो आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा असतो. त्यांनी क्वेश्चन काय विचारलंय? जे आपलं काम आहे म्हणजे जे काम करतात ते कोण प्रॉपर टाइम मध्ये कम्प्लीट करतं, कोण वेळेवर सगळं काम करतात? तर त्यांनी काय सांगितलंय? बोथ, चिल्ड्रन्स ऑल्सो अँड ग्रोन अप्स ऑल्सो. म्हणून इथे आपण कशामध्ये टिक करणार आहे? कुठल्या बॉक्स मध्ये? बोथ. आन्सर इज बोथ. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुम्हाला होमवर्क मध्ये करायचंय. ओके, तर सेकंड क्वेश्चन आहे, वन लाईन इन दिस पोएम कंटेन्स इट्स अ शॉर्ट मेसेज. इट्स मेसेज इन अ शॉर्ट, राईट डाऊन दॅट लाईन. तर या पोएम मध्ये तुम्हाला एक मेसेज दिलाय, शॉर्ट मेसेज, एक लाईन आहे. तर तुम्हाला कोण सांगणार काय आहे तो मेसेज? ती लाईन लिहायची आणि त्याचं मिनिंग सुद्धा लिहायचंय. ओके, तर कोण सांगणार मला? मिथिला सांगशील? जो मेसेज दिला या पोएम मधून, तर त्याची एक लाईन आहे, ती लाईन सांगायची आहे मला. मिथिला माइक ऑन कर. सगळ्यांना पोयम तर समजले, मी सगळ्यांना पोयम एक्सप्लेन केले. चला सांगा मला कुठला मेसेज आहे याच्यामध्ये. तनिष्का माइक चालू कर. कुठली लाईन आहे जी आपल्याला शॉर्ट मेसेज देते या पोयम मधून? A time to stand up and a time to sit. नाही, त्याच्या खालची लाईन आहे, बट सी दॅट द टाइम अँड ऍक्शन स्पीड. कुठली लाईन आहे? बट सी दॅट द टाइम अँड ऍक्शन स्पीड, ही लाईन आहे जी आपल्याला शॉर्ट मेसेज देते. तर ही लाईन काय मेसेज देते आपल्याला? जे आपण मगाशी मी आन्सर सांगितलं तेच, की वॉट एव्हर यू डू हॅज टू बी डन इन अन अप्रोप्रिएट टाइम अँड प्रॉपर टाइम, करेक्ट टाइम. ओके, कळालं सगळ्यांना? कुठला लाईन मेसेज देते आपला? ही लास्ट वाली, बट सी दॅट टाइम अँड ऍक्शन स्पीड. ती लाईन आपल्याला काय सांगते? तुम्ही जे पण काम कराल ते तुमच्या वेळेमध्ये, तुमचं जे टाइम आहे करेक्ट त्याच टाइम मध्ये ते कम्प्लीट करा. ओके, कळालं सगळ्यांना आन्सर? कुठली लाईन आहे आणि कुठला मेसेज देते सगळ्यांनी लिहायचंय ते होमवर्क मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन आता सगळ्यांनी मला आन्सर करायचं आहे. सो इझी आहे, मॅच द फॉलोइंग आहे. थर्ड क्वेश्चन आहे, इन दिस पोयम टाइम मीन्स अ सुटेबल और प्रॉपर टाइम फॉर डुईंग सर्टन थिंग्स. मॅच द ओकेजन ए विथ ओकेजन बी. तर तुम्हाला इथे ओकेजन ए मध्ये आणि ओकेजन बी मध्ये काही ऍक्शन्स दिलेले आहेत, तर तुम्ही सांगायचंय कुठल्या टाइमला आपण काय केलं पाहिजे. ओके, तर चला फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट काय दिलाय ओकेजन ए मध्ये? वेन यू हॅव टू कॅच युअर अपोनंट्स इन अ गेम ऑफ अ टॅग. तर काय करणार तुम्ही? वेन यू हॅव कॅच युअर अपोनंट्स म्हणजे एक गेम चालू आहे, त्या गेम मध्ये तुमच्या अपोजिट जो प्लेअर आहे त्याला तुम्हाला पकडायचंय, तर तुम्ही काय करणार? चला कोण सांगणार मला? अनिकेत सांग बाळा, काय करशील तू? टाइम टू टॉक, टाइम टू रन,
टाइम टू सायलेंट और टाइम टू वॉक, काय करणार तू? अनिकेत माईक चालू कर. परत बोला क्वेश्चन. वेन यू हॅव टू कॅच युअर अपोनंट्स इन अ गेम ऑफ द टॅग, जेव्हा तू गेम मध्ये असशील आणि तुझ्या अपोनंट्स म्हणजे तुझा अपोजिट जो प्लेअर असेल त्याला तुला कॅच करायचंय, पकडायचं, तर तू काय करशील? टाइम टू टॉक, टाइम टू रन, टाइम टू रन. टाइम. व्हेरी गुड. तर तू काय करशील, तो तेव्हा तुझी ती धावायची वेळ असेल, रन करायची वेळ असेल. ओके, सगळ्यांना कळालं? बघा अनिकेतने आन्सर सांगितले आपल्याला. तर तेव्हा टाइम टू रन असेल म्हणजे धावण्याची वेळ असेल. तुम्ही तुमच्या म्हणजे जो प्लेयर आहे त्याला पकडायचंय तुम्हाला, तर तुम्ही धावणार. ऑफकोर्स तुम्ही काय सायलेंट नाही बसणार, तुम्ही धावणार. तर ती वेळ कशाची असेल? धावायची वेळ असेल. टाइम टू रन. ओके, कळालं सगळ्यांना आन्सर? सेकंड क्वेश्चन काय? वेन यू आर ऑन अ क्राउडेड स्ट्रीट. ओके, तर आता तुम्ही अशा स्ट्रीटवर आहे तिथे क्राऊड आहे म्हणजे खूप सारी गर्दी आहे, तर तिथे तुम्ही काय करणार? कोण सांगणार मला? टाइम टू टॉक, टाइम टू रन, टाइम टू बी सायलेंट और टाइम टू वॉक. तुम्ही तिथे काय करणार? गर्दी असलेल्या रस्त्यावर तुम्ही काय करणार? कुठला टाइम असेल तेव्हा? तनिष्का सांग बाळा, काय करशील तू? टाइम टू टाइम टू वॉक. व्हेरी गुड. तर तुम्ही काय करणार? वॉक करणार. ती तुमची चालण्याची वेळ असणार. आता बघा, तुम्ही एखाद्या मार्केट वगैरे मध्ये गेला आणि तिथे खूप सारी गर्दी असेल, क्राऊड असेल, तर तुम्ही काय धावत नाही सुटत, तुम्ही हळूहळू चालता. गर्दीमध्ये खूप माणसं मध्ये मध्ये येतात ना, तर तुम्ही काय करणार? तेव्हा तुम्ही तिथे चालणार. तिथे तुम्ही बोलत नाही बसणार आणि धावत नाही बसणार. तुम्ही काय करणार? तो तुमचा टाइम काय असणार? तो चालण्याचा टाइम असणार. टाइम टू वॉक. ओके, कळालं सगळ्यांना आन्सर? तर आता नेक्स्ट क्वेश्चन काय? वेन समबडी हॅज आस्क्ड यू अ क्वेश्चन. आता तुम्हाला कोणी काहीतरी क्वेश्चन केला, जसं मी तुम्हाला आता क्वेश्चन करते, तेव्हा तुम्ही काय करता? तेव्हा तुमचा काय टाइम असतो? कोण सांगणार मला? मिथिला सांग बाळा, काय टाइम असेल तुझा जेव्हा तुला कोणी क्वेश्चन केलं, तर तेव्हा तुझा कुठला टाइम असेल? टाइम टू टॉक, टाइम टू बी सायलेंट, टाइम टू बी वॉक, टाइम टू काय? टॉक. व्हेरी गुड. तर कुठला टाइम असेल तो तुझा बोलण्याचा टाइम असेल. टाइम टू टॉक, टॉक म्हणजे बोलणे. तर बघा, तर मिथिलाने आपल्याला आन्सर सांगितलंय, जेव्हा तुम्हाला कोणी क्वेश्चन आता लास्ट क्वेश्चन काय? वेन यू आर इन लायब्ररी ऑर अ हॉस्पिटल. तर तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणि लायब्ररीमध्ये असाल, तर तेव्हा तुमचा कुठला टाइम असेल? कोण सांगणार मला? साहिल सांग बाळा, कुठला टाइम असेल वेन यू आर इन लायब्ररी और हॉस्पिटल? Miss, the time when we are in library is to be silent. व्हेरी गुड. तर बघा, जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये आणि लायब्ररीमध्ये असाल, तर तेव्हा तुमचा जो टाइम तिथे तुम्ही काय करणार? शांत बसणार, सायलेंट. बघा, तुम्हाला कधी हॉस्पिटल वगैरे मध्ये गेले तर तिथे तुम्हाला कधी ओरडताना कोण दिसणार नाही, तिथे सगळे सायलेंट शांत बसलेले असतात. लायब्ररीमध्ये सुद्धा तुम्हाला वॉर्निंग दिली जाते, बुक्स रीड करायचं असेल तरच लायब्ररीमध्ये बसायचं, नाहीतर लायब्ररीच्या बाहेर जायचं. तर तो तिथे जो टाइम असतो तो कसला टाइम असतो? शांत बसण्याचा, टाइम टू बी सायलेंट. ओके, सगळ्यांना कळालं? क्वेश्चन नंबर 3 सगळ्यांना आन्सर कळाले? सगळ्यांनी आन्सर दिलेले कळालं का सगळ्यांना? ओके, सगळ्यांना समजलंय. क्वेश्चन नंबर 3 इझी होता. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4 काय? फाइंड द मीनिंग ऑफ द फॉलोइंग युझिंग अ गुड डिक्शनरी. तर तुम्हाला इथे काही फ्रेजेस दिलेत, म्हणजे वाक्य प्रचार दिलेत, फ्रेजेस. तर त्याचा मीनिंग तुम्हाला शोधायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? 9 टाइम्स आउट ऑफ 10. 9 टाइम्स आउट ऑफ 10. तर याचा मीनिंग काय असणार माहितीये? ऑन नियरली एव्हरी ओकेजन. त्याचा मीनिंग काय? 9 टाइम्स आउट ऑफ 10 म्हणजे ऑन नियरली एव्हरी ओकेजन, म्हणजे तुम्ही कुठलाही प्रोग्राम ओकेजन असेल त्याच्या जवळपास आहात. 9 टाइम्स आउट ऑफ 10. ओके, सगळ्यांनी लिहून घ्या हे जे मी सांगते मीनिंग,
सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहून घ्या. चला मी बोर्डवर लिहून दाखवते सगळ्यांना त्याचे मिनिंग. सगळ्यांनी बुक ओपन करा, नोटबुक. सगळ्यांनी नोटबुक ओपन केले? नोटबुक ओपन केले सगळ्यांनी? चला पटकन ओपन करा नोटबुक, क्लासचा टाइम होत आलाय. चला फर्स्ट क्वेश्चन जो मीनिंग क्वेश्चन या 9 टाइम्स आउट ऑफ 10 लिहिला सगळ्यांनी? बोर्डवर लिहून दाखवते त्याचं मीनिंग. सगळ्यांनी कॉपी करा. ऑन नियरली एव्हरी ओकेजन. ओके, लिहिलं सगळ्यांनी? लिहा पटकन. झाल्यानंतर यस म्हणून लिहा चॅट बॉक्स मध्ये. 9 आउट ऑफ 10 ऑन नियरली एव्हरी ओकेजन. लिहिलं सगळ्यांनी मीनिंग? लिहिलं सगळ्यांचं? लिहून झालंय? सगळ्यांनी रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये. लिहून झालंय की नाही, त्याच्याशिवाय मला कळणार नाही तुमचं लिहून झालंय की नाही लिहिलंय. 9 टाइम्स आउट ऑफ 10 म्हणजे ऑन नियरली एव्हरी ओकेजन. ओके, झालं सगळ्यांचं? नेक्स्ट लिहा वर्ड नो टाइम लाईक द प्रेझेंट. लिहा सगळ्यांनी क्वेश्चन हा. नो टाइम लाईक द प्रेझेंट. लिहिलं सगळ्यांनी? ओके, त्याचा मीनिंग सांगते मी, लिहून घ्या सगळ्यांनी. an action an action should rather than later. Rather than later. त्याचा मीनिंग काय आहे? an action should be done now rather than later. म्हणजे तुम्हाला जे काही काम करायचं असेल ते आताच करा, नंतर करण्यासाठी ठेवू नका. जे काम दिलंय ते प्रेझेंट म्हणजे जे आता दिलंय ते आताच करा. त्या बोलतात ना हिंदीमध्ये, आज करे तो आज, तसं त्याचा मीनिंग आहे. an action should be done now rather than later. लिहिलं सगळ्यांनी मीनिंग? लिहिलं सगळ्यांनी? ओके, थर्ड क्वेश्चन लिहा. थर्ड काय फ्रेज आहे? अ स्टिच इन टाइम सेव्स 9. वेळेत एक टाके 9 वाचवते. त्याचा मराठीत मीनिंग काय? वेळेत एक टाके 9 वाचवते. अ स्टिच इन टाइम सेव्ह 9. लिहिलं सगळ्यांनी क्वेश्चन? लिहिला का सगळ्यांनी? क्वेश्चन लिहिला सगळ्यांनी? ओके, मी मीनिंग सांगते, सगळ्यांनी लिहून घ्या. इफ यू सॉर्ट आउट
If you sort out a problem immediately, it may save extra work later. Extra work later. Meaning काय, इफ यू सॉर्ट आउट अ प्रॉब्लेम इमिडिएटली इट मे सेव्ह एक्स्ट्रा वर्क लेटर. म्हणजे जे ते काम दिलंय ते तुम्ही टाइम मध्ये कंप्लीट केलं तर तुम्हाला दुसरं वर्क करण्यासाठी, एक्स्ट्रा वर्क करण्यासाठी टाइम वाचेल. ओके, लिहिलं सगळ्यांनी? इफ यू सॉर्ट आउट अ प्रॉब्लेम इमिडिएटली, जर तुमचा जो प्रॉब्लेम असेल ते तुम्ही पटकन सॉल्व्ह केला तर तुम्हाला दुसरं काही काम करण्यासाठी एक्स्ट्रा टाइम मिळेल. ओके, वेळेत 1 टाके 9 वाचवते. लिहिलं सगळ्यांनी? सगळ्यांनी लिहिला आन्सर? मीनिंग लिहिलं का सगळ्यांनी? ओके, तर सगळ्यांना समजलंय क्वेश्चन आन्सर मी एक्सप्लेन केले ते? पोयम सुद्धा कळाली सगळ्यांना? ओके, सगळ्यांनी होमवर्क कम्प्लीट करायचंय. क्वेश्चन आन्सर सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. ओके, आणि ज्यांनी जे लीडरची इन्फॉर्मेशन गॅदर केलेली नाहीये, फाइंड आउट केलेली नाहीये, त्यांनी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. मी नेक्स्ट लेक्चरला विचारणार आहे. फक्त साहिलनी मला सांगितलंय, बाकीच्यांकडनं मी नेक्स्ट लेक्चर मध्ये इन्फॉर्मेशन बोलून घेणार आहे, कुठल्या कुठल्या लीडरशी कोणी कोणी कलेक्ट केले. ओके ओके, चला क्लासचा टाइम सुद्धा झालेला आहे, तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन. बाय बाय मिस. बाय बाय.